शिवलिंग म्हणजे काय? एका गूढ अनंततेची अनुभूती जेव्हा शब्दात उतरते तेव्हा ती केवळ माहिती राहत नाही, ती बनते अनुभूती. असंच काहीसं घडतं जेव्हा आपण शिवलिंग या शब्दावर मन लावून चिंतन करतो. आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, आपल्या भावविश्वात आपल्याला दिसतो एक धूसरसा संकेत, एखाद्या शक्तीचा, जी केवळ देवत्वात नसून आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक पेशीत सामावलेली आहे. त्या शक्तीचं दृश्य रूप म्हणजेच शिवलिंग. हा फक्त एक शिळा नाही, हा एक जिवंत ऊर्जा केंद्र आहे. हे तुमच्यासाठी कदाचित नवीन असू शकते, पण हजारो वर्षांपूर्वीपासून भारतीय संस्कृतीने हे जाणलं आहे की विशिष्ट आकार आणि ऊर्जेचा केंद्रबिंदू एकत्र येतो तिथे ब्रह्मांडाशी संवाद साधता येतो. शिवलिंग म्हणजे केवळ पूजेसाठी ठेवलेली मूर्ती नव्हे, तर ती आहे ब्रह्मांडाच्या अनंत शक्यता व्यक्त करणारी रचना. प्राचीन काळात जेव्हा ऋषीमुनी ध्यानस्थ असायचे तेव्हा त्यांना जे भासायचं ते एका गूढ अंधारातून प्रकट होणारा प्रकाश होता. त्या प्रकाशाचा स्रोत शोधता शोधता त्यांनी एका अनामिक शांततेत शिरकाव केला आणि तेव्हा त्यांना समजलं, सृष्टीचा उगम एका अशा केंद्रबिंदूपासून झाला आहे ज्याला ना सुरुवात आहे ना शेवट. त्या केंद्रबिंदूचं जे दृश्यरूप त्यांनी अनुभवातून मांडलं ते म्हणजे शिवलिंग. हे ऐका, शिवलिंग हा केवळ एखादा दगडाचा तुकडा नाही, तर तो एक मंत्रमुग्ध करणारा स्वरूप आहे जो आपल्या आत्म्याशी संवाद साधतो. अनेकदा लोक विचारतात की याचा आकार असा का असतो? एक गोलसर तळ आणि त्यावर उभा बेलनाकार भाग. तर त्यामागे आहे अतिशय खोल वैज्ञानिक आणि आध्यात्मिक विचार. शिवलिंगाचा आकार म्हणजे ब्रह्मांडाचं सूक्ष्म रूप, तळभाग म्हणजे स्थिरता, आधार म्हणजे आधारशिला आणि त्यावरचा उभा भाग म्हणजे जिथून ऊर्जा वरती जाते. यालाच आपण ऊर्ध्वरेखा म्हणतो. याचाच अर्थ असा की शिवलिंग हे खालीपासून वर जाणाऱ्या ऊर्जा प्रवाहाचं प्रतिनिधित्व करतं. जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर शिवलिंग हा एक अत्यंत संतुलित ऊर्जा वहन करणारा स्तंभ आहे. मंदिरातील गर्भगृहात अगदी विशिष्ट जागी ठेवलेलं शिवलिंग नेहमी एक गूढ प्रकारची थरथर आपल्याला जाणवून देतं. ही थरथर म्हणजे नुसती भावना नाही, ही असते ऊर्जा लहरी. त्या लहरी मानव शरीरातल्या सप्तचक्रांशी संवाद साधतात. त्यामुळे शिवलिंगासमोर ध्यान करणे हे आपल्या मानसिक व आध्यात्मिक प्रगतीसाठी एक अमोघ साधन ठरतं. हे ऐका, जेव्हा आपण मंदिरात जातो, तिथे दर्शन घेतो आणि आपोआप हात जोडतो, तेव्हा ती क्रिया आपोआप घडत नाही. आपलं शरीर त्या ऊर्जेला प्रतिसाद देत असतं. शिवलिंगापासून बाहेर पडणाऱ्या त्या लहरी आपल्या चेतनेला जागृत करत असतात. यामुळेच आपण अस्वस्थ असलो तरी त्या जागेवर गेल्यावर एक समाधान मिळतं. हा अनुभव लाखो लोकांनी घेतलाय, पण प्रत्येक वेळी ते शब्दात मांडता येत नाही, कारण हे अनुभव फक्त माहिती नव्हेत, ते अंतरंग असतात. आता विचार करा, अशी कोणती गोष्ट आहे की जी हजारो वर्षे टिकून आहे, जिची उपासना कोट्यवधी लोकांनी केली आणि जी आजही नवीन पिढ्यांपर्यंत पोहोचते? उत्तर आहे शिवलिंग. तुम्ही कधी विचार केलाय का की या विशिष्ट आकारामागे कोणती प्रेरणा होती? काही विद्वान म्हणतात की शिवलिंगाचा आकार हा एका उलट्या झेंड्यासारखा आहे, खाली स्थिर आणि वरती ऊर्जा प्रवाहित. ही संकल्पना अगदी अणुशक्ती केंद्रातील रिक्टर सारखी आहे. शिवलिंग म्हणजे लिंग, अर्थात चिन्ह किंवा संकेत. शिव म्हणजे शाश्वत, अचल, अनादी. शिवलिंग म्हणजे शाश्वततेचं चिन्ह. अनेक धर्मांनी देवाला एखाद्या मूर्तीमध्ये पाहिलं, पण सनातन परंपरेने देवत्वाला एका ऊर्जा स्वरूपात अनुभवलं. म्हणूनच शिवलिंग हे मूर्ती नसून ऊर्जा केंद्र आहे. आपण पाहतो की जगभरातले अनेक तत्वज्ञानी, वैज्ञानिक, योगी आणि आध्यात्मिक साधक त्यांनी शिवलिंगाच्या ऊर्जेचा अनुभव घेतलाय. तिरुवन्नमलई, काशी, उज्जैन, कैलास या पवित्र स्थळांवरील शिवलिंग केवळ पूजेसाठी नाही, तर ध्यानासाठी आहेत. कधी कधी तुम्हाला हेही जाणवेल की शिवलिंगाच्या जवळ गेल्यावर तुमच्या मनात अनाहूत शांतता येते. हीच आहे त्याची खरी ओळख. शिवलिंगाला नित्य जलाभिषेक का केला जातो यामागेही आहे एक रहस्य. ते म्हणजे ऊर्जेचं संतुलन राखणं. कारण जेव्हा आपण त्या ऊर्जेला स्पर्श करतो, आपल्या मनातून भावना प्रकट करतो, तेव्हा शिवलिंग ती भावना आत्मसात करतं. त्यासाठी त्याला शांत करावं लागतं. जल, दूध, बेलपानं हे सारे त्याच कारणासाठी वापरले जातात. हे लक्षात ठेवा. शिवलिंग समोर आपण जे काही बोलतो ते केवळ शब्द नसतात, ती असते ऊर्जा. म्हणूनच शिवलिंगासमोर श्रद्धा, नतमस्तकता आणि आत्मनिवेदन आवश्यक असतं. कारण तिथे असतो एक अदृश्य संवाद, आणि हे संवाद केवळ मनाशी नसतात, ते असतात आत्म्याशी. शिवलिंगाचं हे संपूर्ण स्वरूप म्हणजे आपल्याला सांगणं की तू कोणत्याही परिस्थितीत असलास तरी तुझ्या आतमध्ये एक अमर ज्योत आहे जी कधी विझत नाही. आणि त्या ज्योतीची ओळख पटवणारी ही जागा म्हणजे शिवलिंग. प्रत्येक शिवलिंगामागे एक अनोखा इतिहास असतो. काही लिंग स्वयंभू मानली जातात, म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगातून निर्माण झालेली. काही ठिकाणी विशिष्ट ग्रहस्थिती पाहून प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि काही ठिकाणी अगदी वैज्ञानिक पद्धतीने त्याची स्थापना होते. तुम्हाला हे माहीत आहे का की काही मोठी संस्थानं आजही ध्वनी प्रतिसाद तंत्रज्ञान वापरून शिवलिंगाभोवतीची ऊर्जा मोजतात? आणि आश्चर्य म्हणजे ही ऊर्जा सजीवपणे बदलत असते, संकल्प, ध्यान, भावनांनुसार. असं कोणतंही दुसरं प्रतीक नाही जे प्रत्येक क्षणी तुमच्या भावनेनुसार प्रतिसाद देतं. ही अनुभूती एकदा का आत उतरली की मग कुठल्याही मूर्तीची गरज लागत नाही. कारण शिवलिंग म्हणजे अंतर्मनाची वाट.
शिवलिंग म्हणजे असण्याची अनुभूती, आणि ही अनुभूती तुमच्यातही आहे, फक्त तिच्या दिशेनं एक पाऊल टाकायचं आहे. सर्वात आधी शिवलिंगाची स्थापना कोणी केली हे तुमच्यासाठी नवीन असू शकतं, पण काळाच्या अगणिततेत जेव्हा शब्द नव्हते, भाषा नव्हती, केवळ शांतता होती, तेव्हा शिव होता. शिव म्हणजे केवळ एक देव नव्हे, तो एक अनुभव आहे, एक अस्तित्व आहे, एक शून्यातून प्रकट होणारी ऊर्जा आहे. आणि त्या शिवाचं जेव्हा रूप धारण झालं तेव्हा निर्माण झाला शिवलिंग. पण हे घडलं कधी? कोणी प्रथम ही शक्ती स्थिर करून तिची पूजा सुरू केली? याचं उत्तर समजून घेणं म्हणजे एक अख्ख्या सृष्टीच्या उगमाचा मागोवा घेण्यासारखं आहे. असं मानलं जातं की सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मा आणि विष्णू या दोन महाशक्तींमध्ये वाद झाला होता. कोण श्रेष्ठ, कोण अधिक सामर्थ्यवान. त्या क्षणी एक तेजाचा महाकाय स्तंभ अचानक प्रकट झाला. हा स्तंभ ना खाली दिसत होता ना वर. ब्रह्मा वर जाण्यास निघाले, विष्णू खाली. हजारो वर्ष शोध घेतल्यानंतरही ना कुणाला टोक सापडलं ना मूळ. आणि अखेर दोघांनी स्वीकारलं, या तेजस्तंभाचं मूळ कोणालाही गाठता येणार नाही. तेव्हा त्या तेजस्तंभातून प्रकट झाला शिव. आणि मग समजलं, त्या तेजाचा स्तंभ म्हणजेच शिवलिंग. हा केवळ एक पुराण कथा वाटेल, पण यात लपलेला आहे सूक्ष्म सत्य. तेजाचा, ऊर्जेचा, चेतनेचा स्तंभ म्हणजेच शिवलिंग. याच क्षणी या तेजाचं मूर्त रूप घडवण्यासाठी पहिल्यांदा ज्या अस्तित्वाने शिवलिंगाची स्थापना केली तो म्हणजे सृष्टिकर्ता ब्रह्मा किंवा महायोगी विष्णू नव्हे, तर शिव स्वतः. कारण शिव ही केवळ बाह्य ऊर्जा नाही, तो स्वयंभू आहे, स्वतःचा प्रारंभ करणारा. म्हणूनच स्वयंभू लिंग हा शब्द अनेक प्राचीन स्थळांवर वापरला जातो. असे मानले जाते की सर्वात आधी जिथे शिवलिंग प्रकट झालं ती जागा म्हणजे काशी, ज्याला अविमुक्त क्षेत्र म्हटलं जातं, जे कधीही पृथ्वीवरून नाहीसं होत नाही. काशीचा शिवलिंग म्हणजे विश्वनाथ. ही केवळ एक मूर्ती नव्हे, ती जागा ब्रह्मांडातील पहिली ऊर्जा स्तंभ रूपात प्रकट झाली अशी श्रद्धा आहे. पण याच्या आधीही काही मान्यता आहेत ज्या आपल्याला कळकळीने सांगतात की पृथ्वीवर अजूनही अशी स्थळं आहेत जिथे शिव स्वतः प्रकट झाला. उदाहरणार्थ अरुणाचल पर्वत, तामिळनाडूमधील तिरुवन्नमलई. इथे असलेल्या पर्वताचं संपूर्ण रूपच शिवलिंग मानलं जातं. ते म्हणजेच तेजस्तंभाचं भौतिक रूप. हे पर्वत जसे आहेत तसेच, कुणी त्यांचं निर्माण केलं नाही, म्हणूनच स्वयंभू. हे ऐका, याचा अर्थ असा नाही की कुणीतरी शिवलिंग बनवलं आणि बसवून दिलं. सृष्टीच्या विविध टप्प्यांवर जेव्हा जेव्हा मानवजातीला ऊर्जेची गरज भासली तेव्हा त्या ऊर्जेने स्वतःच आपलं अस्तित्व प्रकट केलं. अशा अनेक स्वयंभू लिंगांची नोंद स्कंद पुराण, लिंग पुराण, शिव महापुराण अशा ग्रंथांमध्ये मिळते. काही उदाहरणं द्यायची झाली तर अमरनाथचं बर्फाचं लिंग, जे दरवर्षी नैसर्गिकरित्या तयार होतं आणि विशिष्ट तिथीला विरघळतं. कोण तयार करतं ते? कोण त्याची रचना ठरवतं? निसर्ग की ऊर्जा स्वतःच? याचा अर्थ असा आहे की सर्वात आधी शिवलिंगाची स्थापना कोणी केली हे विचारण्याऐवजी हे विचारावं की सर्वप्रथम ज्या स्थळी सजीव प्राणी ऊर्जेची ओळख करून घेऊ लागले तिथे त्यांनी जे अनुभवलं त्यालाच त्यांनी शिवलिंग म्हणून ओळख दिली. मग तो आदिम मानव असो किंवा आद्य ऋषी किंवा खुद्द शिवच. अनेक योगी ज्यांनी हिमालयात ध्यान केलं आहे ते सांगतात की विशिष्ट ठिकाणी एका अशा ऊर्जेचा अनुभव होतो जिथे तुमचं संपूर्ण शरीर थरथरतं. त्या ठिकाणी कुणी मंदिर बांधलेलं नसतं, मूर्ती नसते, पण तरीही तो तिथे असतो. अशा स्थळांवर पुढे जाऊन मानवांनी एक ठसा उमटवला आणि त्या ऊर्जेला स्थिर रूप देण्यासाठी शिवलिंग स्थापलं. म्हणून काही शिवलिंगांना आपण स्थावर मानतो आणि काहींना चल. याचा अर्थ असा, काही लिंग तिथेच राहावीत असं नियत झालेलं आहे, तर काही लिंगांची ऊर्जा वायुमंडलात सांडते आणि पुन्हा निर्माण होते. हे ऐका, अगदी प्राचीन काळात जेव्हा योगविद्या अगदी मूलभूत स्वरूपात होती तेव्हा अनेक ऋषी आपल्या ध्यानात ब्रह्मांडातील मध्यबिंदू शोधायचे. अशाच एका ऋषींच्या संप्रदायातून शिवलिंग स्थापन परंपरा उदयाला आली. त्यांनी विशिष्ट नियमांनुसार भूमीची तपासणी केली, त्या जागेच्या ऊर्जा लहरींचं निरीक्षण केलं आणि त्या जागी ऊर्जा संतुलन ठेवण्यासाठी शिवलिंगाची स्थापना केली. तेव्हा ही स्थापना केवळ पूजा करण्यासाठी नव्हती, ती होती ध्यान, उपचार आणि ऊर्जा संतुलनासाठी. खरं तर शिवलिंग म्हणजे त्या सृष्टीचं मूळ बिंदू ज्यापासून सगळं प्रकट झालं. आणि हे जाणणं हेच आहे खऱ्या अर्थाने स्थापना. कारण जिथे ओळख झाली तिथे ऊर्जा स्थिर झाली आणि जिथे ऊर्जा स्थिर झाली तिथे शिव स्थिर झाला. याचा अर्थ असा, शिवलिंगाची स्थापना कोणी केली याचं उत्तर एकच आहे, स्वतः शिवाने. हे ऐका, शिवलिंग हा शब्द कसा तयार झाला हे तुमच्यासाठी नवं असू शकतं, पण शिवलिंग या शब्दामागे केवळ धार्मिक श्रद्धा नाही, तर त्यात दडलेलं आहे ब्रह्मांडाचं गूढ रहस्य. भाषेचा जन्म जसा माणसाच्या भावनांना आणि अनुभवांना शब्दांत व्यक्त करण्यासाठी झाला, तसंच शिवलिंग या शब्दाचाही जन्म झाला, एका अलौकिक अनुभूतीला रूप देण्यासाठी. शिवलिंग हा शब्द दोन घटकांनी बनलेला आहे, शिव आणि लिंग. शिव म्हणजे काय? तो एक देव, एक महायोगी की केवळ नाद, कंपन, ऊर्जा? खरं तर शिव म्हणजे शून्यताही नाही आणि अस्तित्वही नाही, अशा एका अवस्थेचा अनुभव. याला निशब्द म्हणू शकतो. शिव या ध्वनीचा अर्थ आहे जिथे काहीच नाही पण तरी सगळं आहे. यालाच योगशास्त्रात परमतत्व असं म्हटलं जातं. दुसरा भाग म्हणजे लिंग, पण इथे थोडं थांबून समजून घेणं गरजेचं आहे.
लिंग म्हणजे फक्त पौरुषत्वाचं प्रतीक नाही, जसं सामान्यतः समजलं जातं. लिंग या संस्कृत शब्दाचा मूळ अर्थ आहे चिन्ह, संकेत किंवा दिशादर्शक. म्हणूनच आपण म्हणतो परलौकिक लिंग, लिंगभेद, प्रतिकलिंग. तर शिवलिंग म्हणजे शिवाचं प्रतीक, शिवाचं चिन्ह, शिवाच्या अस्तित्वाचं एक दिशादर्शक रूप. हे ऐका, जेव्हा ऋषींना, साधूंना, तपस्वींना ध्यानात एक अत्यंत गूढ कंपन जाणवू लागलं, ज्याला आकार देता येत नव्हता, वर्णन करता येत नव्हता, तेव्हा त्यांनी त्या अनुभूतीला शिव म्हटलं. आणि त्या शिवाच्या जाणीवेचं केंद्र जिथे जाणवलं तिथे त्यांनी एक साधं, न सविस्तर, कोणत्याही आकारात न बसणारं रूप बनवलं, एक स्तंभसारखं, गोलावळ असलेलं, आणि त्याला नाव दिलं लिंग, कारण तो होता त्या अनाम शक्तीचा संकेत. काही विद्वान मानतात की लिंग या शब्दाचा उगम ली, लय, अधिक, गमन या धातूंपासून झाला आहे. याचा अर्थ होतो ज्यातून सर्व काही लय पावतो आणि ज्याच्याकडे सर्व काही पुन्हा परत येतं. हाच तर आहे शिवाचा अर्थ. म्हणजेच शिवलिंग बरोबर ते ब्रह्मतत्व जे सृष्टी निर्माण करतं आणि अखेर सर्व सृष्टी त्यात विलीन होते. या शब्दाचं अस्तित्व खूप प्राचीन आहे. ऋग्वेदात, यजुर्वेदात, अथर्ववेदात लिंग या शब्दाचा उल्लेख आढळतो आणि शिवसदृश ऊर्जेला दर्शवण्यासाठी याच शब्दाचा वापर केला आहे. लिंग म्हणजे सूक्ष्म अस्तित्व, असं काहीतरी जे दिसत नाही पण जाणवतं. म्हणूनच शिवलिंगाला स्पर्श करताना लोकांना एक कंपन जाणवतं, जणू काही त्या माध्यमातून शिवाच्या चेतनेचा अनुभव होत आहे. हेही लक्षात घ्या, शिवलिंग या शब्दाची व्याख्या भौतिक रूपात करता आली असती, पण योगशास्त्राने आणि तंत्रशास्त्राने ती आध्यात्मिक उंचीवर नेली. शिवसूत्र या ग्रंथात असं स्पष्ट लिहिलं आहे, वजा चैतन्यमात्मा शिवः, म्हणजे शुद्ध चेतना हेच शिवाचं स्वरूप आहे. तर लिंग म्हणजे त्या चेतनेचा प्रगटीकरणाचा मार्ग, आणि म्हणून शिवलिंग म्हणजे शुद्ध चेतनेचा चिन्हरूप अनुभव. हे ऐका, लोकांनी विचारलं की का हे अंडाकृती आहे, का याचं वरचं टोक गोलसर आहे? त्याचं उत्तर आध्यात्मिक पातळीवर आहे. योगातील सहस्रार चक्र जे डोक्याच्या टोकावर असतं, ते जेव्हा पूर्णपणे जागृत होतं तेव्हा त्यातून बाहेर पडणारी ऊर्जा स्तंभाच्या रूपात जाणवते. तीच ऊर्जा शिवलिंगाच्या स्वरूपात आपल्या समोर आहे. त्यामुळेच ती अंडाकृती म्हणजे सृष्टीचं बीज आणि स्तंभावत म्हणजे विकासाचा मार्ग. काही पौराणिक ग्रंथ सांगतात की सृष्टीच्या आधी फक्त एक कंपन होतं, ना प्रकाश ना अंधार, केवळ स्पंदन. त्या स्पंदनातून औ नाद निर्माण झाला आणि त्या ओमच्या मधोमध असणारी कंपन रेषा म्हणजे शिव. त्या रेषेचं रूप जेव्हा स्थिर झालं तेव्हाच लिंग तयार झालं. अगदी आजही जेव्हा विज्ञानात ब्लॅक होल किंवा सिंग्युलॅरिटी याबद्दल बोललं जातं, तेव्हा वैज्ञानिक सांगतात एक असा बिंदू जिथे संपूर्ण ब्रह्मांडाचं वजन एकाच ठिकाणी एकवटलेलं असतं. योगशास्त्रात हेच आपण लिंग म्हणतो, एक बिंदू जिथून सृष्टी सुरू होते. म्हणून शिवलिंग हा शब्द हा केवळ एक धार्मिक ध्वनी नाही, तो आहे संपूर्ण ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा, स्थितीचा आणि लयीचा संकेत. हे तुम्ही कधी ऐकलं आहे का?